नमस्कार, यूट्यूब मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रोज फ्लेवर फालुदा. तर आपण आज संपूर्ण प्रोसेस घरी बनवणार आहोत. शेवयामध्ये फालुद्यामध्ये शेवया वापरतात, त्यासुद्धा घरी बनवणार आहेत. तर आता प्रथम शेवयांपासून सुरुवात करू. तर शेवयासाठी लागणारं साहित्य आहे: अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर, 2 चमचे पिठी साखर, थोडंसं मीठ आणि त्यालाच 1/4 वाटी पाणी वापरणार आहोत आपण. तर आता आपण प्रथम कॉर्नफ्लोअर हे आपण एका भांड्यात घेऊयात आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घेऊयात. तर पाणी मिक्स केल्यानंतर पाणी आणि पिठी साखर मिक्स करूयात. पण आता आपण पूर्ण पाणी एकदम टाकायचं नाही, थोडंसं पाणी टाकायचं आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, का तर आपल्या गुठळ्या होतील. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण ते कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे मिक्स झालेलं. तर कढईमध्ये टाकण्याच्या आधी गुठळ्या पूर्ण फोडलेल्या पाहिजेत. तर आपण आता कढईमध्ये टाकतो आहे. कढईमध्ये टाकल्यानंतर ते आपल्याला कसं कुरडयाचं चीक जसं शिजवतं तसं आपल्याला पूर्ण हलवत शिजवायचं आहे, का तर ते खाली लागू नये. आपण वापरलं आहे कॉर्नफ्लोअर. तर असं कुरडयाच्या चिकासारखं पूर्ण त्याला शिजवून घ्यायचं आहे. असं मस्त शिजलं की शेवया छान बनतात. तर आता चिकासारखं हे शिजलेलं आहे, पण त्याला कंटिन्युअस आपल्याला हलवत राहायचं आहे, का तर खाली लागून नाही. खाली जर लागलं तर ते करपेल. आणि आपलं तर चीक शिजलेला शेवयाची शिजलेलं आहे हे पीठ. आपण आता सोऱ्यामध्ये घेऊयात आणि ते थंड चिल्ड वॉटरमध्ये त्याच्या शेवया पाडून घ्यायच्यात, कारण ते शेवया सुटसुटीत होतात चिल्ड वॉटरमध्ये केल्या. तर असं शेवया आपण काढू नाही शकत, त्या पाण्यामध्येच काढायच्या. थंड पाणी आहे ते फ्रीजमध्ये. तर मी ते 2 भांड्यांमध्ये आता शेवया काढून घेतलेल्या आहेत सोऱ्याच्या साच्याने. आता ते असं काढून घेतल्यानंतर त्याला 5 मिनिट असंच पाण्यामध्ये ठेवून द्यायचं शेवयांना. आणि त्यानंतर आपण शेवया बघा कशा झाल्यात. आता मी हाताने दाखवते तुम्हाला 5 मिनिटांनंतर. हे शेवयात रेडी झालेले आहेत. आता हे पाणी आपण काढून टाकायचे आणि शेवया एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. आता शेवया काढून घेतल्यानंतर आपण करूयात फालुद्याची तयारी. तर आपण घेतलेला आहे रोज सिरप. 2 ते 3 चमचे आपण रोज सिरप टाकून घेऊयात पहिल्यांदा. त्याला कोणी रूअफजा पण म्हणतात. तर त्यानंतर आपण आता रोज सिरप टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत सब्जा ते पाण्यामध्ये 10 ते 15 मिनटं भिजत ठेवले की असे फुलतात पूर्ण. तर हे सब्जा पण आपण टाकून घेऊयात 2 चमचे. त्यानंतर आपण टाकूयात आता शेवयांचा लेयर. तर 2 चमचे शेवया टाकून घेऊयात आपण. शेवया बघा खूप छान झालेल्या आहेत शेवया. आपण संपूर्ण प्रोसेस घरीच केलेली आहे. आता 2 चमचे शेवया टाकून झाल्यानंतर आता त्यावरती आपण टाकूयात ड्रायफ्रूट्स. आपण आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत. तर काजू घेतलेत, बदाम घेतलेत, मनुके घेतलेत. तर आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून पिस्ते घेऊ शकता, तुटी फ्रुटी घेऊ शकता. तर कुणाला फ्रूट्सचे कापसुद्धा आवडतात, ते सुद्धा घेऊ शकतात फ्रूट्सचे काप. पण आता आमच्या घरात फ्रूट्सचे काप आणि तुटी फ्रुटी आवडत नाही, म्हणून मी काजू, बदाम, मनुके हे घेतलेले आहे. तर याचा पण एक लेयर लावून घ्यायचा आहे आपल्याला, काजू, बदाम, मनुके. आणि आपण दूध तापवून थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवलं होतं, तर ते दूध पण आपण आता घेऊयात. आता दुधाचा लेयर करायचा आहे. तर आपण दूध टाकून घेऊयात. साधारणतः तुम्ही 200 ml दूध टाकायचं आणि त्यानंतर आपण परत हे पूर्ण असंच लेयर लावायच्यात खाली. जसं आपण रोज सिरप, सब्जा आणि ड्रायफ्रूट्स घेतले होते तसेच लेयर आपण आता पूर्णपणे लावून घ्यायचे आहेत परत एकदा. आणि हे लेयर लावताना खाली जसे लावले होते तसेच वरती पण आता लावून घ्यायचे. आता हे लेयर लावून झाल्यानंतर आपण यानंतर आता घालणार आहोत व्हॅनिला आईस्क्रीम. पण आता व्हॅनिला आईस्क्रीम घालण्याआधी आपण लक्षात ठेवायचं की आईस्क्रीम लगेच बाहेर काढायचं नाही. उन्हाळा आहे त्यामुळे वितळेल आणि ते पूर्णपणे आपलं दूध पण थंड आहे, पण पूर्णपणे फालुद्यामध्ये. आता यामध्ये दुसरी एक ट्रिक सांगते. कुणाला खूप पातळ फालुदा आवडत नाही, त्यासाठी आपण बदाम भिजत घालायचे 4-5 थोडेसे, आणि ते आपल्या दुधामध्ये पेस्ट करून टाकायचे, म्हणजे एकदम घट्टसर फालुदा तयार होतो. तर कुणाला आवडत असेल तर तसं पण करू शकता, पण आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही ते स्किप केलेली आहे प्रोसेस. तुम्ही करू शकता. आता त्यामध्ये घालणार आहोत आपण व्हॅनिला आईस्क्रीम. व्हॅनिला आईस्क्रीम घातल्यानंतर आपला रोज फालुदा खाण्यासाठी पूर्णपणे रेडी होईल. व्हॅनिला आईस्क्रीमवरती थोडं गार्निशिंगसाठी आपण परत एकदा रूअफजा टाकून घेणार आहोत. खूप छान वाटतं. तुम्ही तुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट्स परत टाकू शकता. आणि आता फालुदा आपला खाण्यासाठी रेडी होत आहे. तर तुम्हीही खा.
चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू. बाय बाय. हा फालुदा आता रेडी होत आहे आपला खाण्यासाठी पूर्ण. आता मी रूह अफजा टाकलेला आहेच आणि हा झाला आहे रेडी माझा फालुदा.